काय करताय हो? अरे हे कुदळते. हळदीला आपल्याला माती चढवायची आहे ना. आता पावसाळ्यात माती थोडी नरम झाली म्हणून आता खोदायला सुरुवात केली. खोदायला म्हणजे तरी पण जमीन कडकच. अजून काय पाऊस नाही ना अजून जास्त. पाऊस हवाय भरपूर. तरी आपली एवढीशीच हळद आहे. आपल्या हाताची मेहनत आहे. त्यांची 5-5, 6-6 एकर असते. ते बिचारे काय करत असते? काय नाही, त्यांच्याकडे मशिनरी असतात. हा, गरीब शेतकरी असेल ते. हा, ते पण बरोबर आहे. आता ही चढवणार कोण? मजुरी लावून नंतर साडे तेवढं त्याचं उत्पन्न पण निघत नाही. बेकार आलं ते. आता चढवताय तुम्ही पण ना. एक पावसाचा हा सगळा लहरीपणा. काय यार, पाऊस नाही, काय नाही, ऊन पडले. उन्हाळ्यासारखं ऊन पडले. ऊन. वरती हे आलंय एरोप्लेन नाही मग. जेसीबी. अच्छा, हां, कॅनल साफ करायला गेला असं. कॅनलला साफसफाई. आवाज येतो वरती. ते दुसरा रस्ता आहे वरती सरळ, माहिती ना, आपण गेलेलो एकदा. मंडळी इकडे आज समीक्षाने खूप महिन्यांनी आणि गावी आल्यावर सुद्धा पहिल्यांदाच इडल्या बनवल्यात. काल रात्री तांदूळ भिजत घालून वाटून इकडे मस्तपैकी आपल्या ह्या भांड्यात बॅटर तिने तयार करून ठेवलं होतं रात्रीच. इथे चटणी बनते. गरमागरम इडल्या खायला भेटणार आहेत. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी बघितलं काल आपण प्लास्टिक घालत होतो दरवाजात प्लास्टिक घालता आपल्याला शेवटी इंगळी सापडली. तिला मारलं आपण. नंतर घरात आलो, जेवलो, झोपलो. कालचा दिवसभर खेळ, ते दरवाजात प्लास्टिक आलं, जेवण ह्यातच गेला. आणि आता सकाळी समीक्षाने उठल्यावर मात्र समीक्षाने आज सकाळी लवकर उठले. 1 हंडा पाणी भरलं. त्यानंतर मग सांगतोय मुद्दामून काय केलं ते. तर तिने झाडांना माती चढवली. त्याच्यानंतर मी बाहेर गेलो, लगेच तोंड धुवायच्या आधी बाहेर गेलो. त्यानंतर मी तिला माती खोदून दिली. मग तिने ती हळदीला चढवली आणि घरात आलो आता. तर घरात आल्याला मस्त आज तिने बघितलं तर मग अशी इडली बनवत होती. तर या इडली खायला मस्तपैकी बघा, इथे मस्त छान चटणी सोबत गरमागरम इडल्या. तर या इडली चटणी खायला म्हणजे जरा आलो इथे फिरून म्हणजे जरा बघतो ग्रामपंचायतीत आहेत का ग्रामसेवक वगैरे. कारण कसं माहिती काय, आपली पाणीपट्टी घरपट्टी भरायची असते आणि आपल्याला कसा आता टाईम असतो. आधी आपण येतो तेव्हा ते भेटतीलच असं नाही ना. ॲक्च्युली ते इतके दिवसात बघायला पाहिजे होतं, पण आता हे काय बघितलं नाही. एवढं 1.5 महिने झाले ना. आता जरा बघून येतो ना. जरा काम आहेत, थोडी कामं ती पण करायची आहेत. चला, ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आलो होतो पण बंद आहे ग्रामपंचायत. चला आता काय, आता उद्या तर रविवार, उद्या तर कोणी येणार नाही. आता काय करू शकत नाही. आता आपल्याला जायला पाहिजे परत. असो, ठीक आहे, काय हरकत नाही. आता पंचायत ऑफिसमधनं परत निघालो आहे. ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आहेच नाही, बंद आहे. त्यामुळे परत बोललो कोणातरी असेल भरूया आपण, पण नाही आहेत. कोणच नाही, परत चाललो. बघूया नेक्स्ट टाईम. तर पाऊस मंडळी नाही म्हणावं तसा पाऊसच नाही. ॲक्च्युली काय समजत नाही पावसाचं. बातम्यांना सांगतात बाबा 1 जुलैपासून व्यवस्थित मान्सूनला सुरुवात होईल, सक्रिय होईल. आशा बाळगूया, होईल सगळं चांगलं. दुसरं काय करू शकतो ना. चला मंडळी, आता थोड्या वेळ बाहेर गेलो होतो. बोललो थोडंसं आता पुढे छोटंसं, जास्त गवत नाही, थोडं गवत आहे ते काढून टाकू. आणि जरा याच्यावर हे काल प्लास्टिक लागलं ना, त्याच्यावर आणून थोडंसं वजन वगैरे बघा टाकून देऊ. पण बाहेर ऊन असं आहे ना मंडळी, मी तुम्हाला त्या ह्याच्यात ऊन दिसत नाही, माझं घाम दिसत नाही, नाहीतर भयंकर घाम आला आहे. दाखवतो तुम्हाला ऊन. हे बघा, कडक ऊन आलं होतं.
तर ह्याच्यावर थोडंसं वजन आणून टाकलं हे. थोडंसं परत कडक ऊन पडलं, जरा अंगातनं परत घाम निघायला लागला आणि चक्करसारखं व्हायला लागलं. परत आलो बाबा, बसलो गपचूप. बऱ्याच प्रतीक्षांचा आता पाऊस आलेला आहे आज. दोघं बघा, दोघांना काही काम नाही, पावसात भिजत आहेत. ह्यावेळेला काय पाऊस उशीर आहे, म्हणजे नदीला काय पाणी बिणी आलं नव्हतं, म्हणजे इथलं ओढ्यांना वगैरे काय पाणी नव्हतं, त्यामुळे आम्ही कुठे गेलो नाही यावर्षी. प्लास्टिक टाकले त्याचा जरा उपयोग तर होऊ दे. आज सकाळ रात्रीपासून, म्हणजे काल पडला तिथपासून आज आला पाऊस. येऊ दे बाबा, येऊ दे. पियाला पाणी, शेतीला पाणी भेटू दे रे बाबा. हे सगळं सकाळपासून मग आहे हो. ओळखे मिळके सगळे अंगणात टाकले आज करण्यासाठी. हे ते प्लास्टिक हलवू नको, प्लास्टिक हलवू नको. वांगीची रोपं आणलेली आपण, तर ती आता लावायची आहेत. तर ती आता लावून घेतो आहे. समीक्षाने खड्डे इथे बनवून घेतलेत, जास्त नाही, आपण 3 जोड्या आणल्या होत्या. तर आता ती लावून घेतो आहे बघा. हे वांगीची रोपं अशी तयार करून भेटतात, मग ते लोक शेतकरी बिचारे आणतात विकायला खेडला. आपल्याला किती दिल्या का? 50च्या 3 जोड्या दिल्या. 3 जोड्यामध्ये 3 लोक असतात. आपण स्वतः बी लावू शकतो, पण ते कधी उगवल, कधी वाहून जातं, कधी खराब होऊन जातं. चला, आम्ही रोप नाही लावलं, पण यावर्षी भाजीचे वांगीची रोपाला मात्र लावली. गेल्या वर्षी नव्हती लागवड केली ना समीक्षा? समीक्षा असते. टेम्पो मागवायचा याला, वांगी आली तर पुन्हा मग सप्लाय करायला. इथनं येईल का टेम्पो आतमध्ये बघायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता एक गोष्ट दाखवते. हे बघा, हे आम्ही आता आंबे खाल्ले होते, ते बघा त्याचं हे रोप रुजलं बघा, केवढं मोठं झालं आहे. आता हे रायवळी आहे, हे काय कलमी नाही. रोपं तयार झाली याची. ते लावलं तर चांगलं होईल. आमच्या इथे तुम्हाला आम्ही तोडली जी झाडं ना, त्याचे ओळखे टाकलेत, ती रायवळीच होती, अशीच होती. आता आपण काय करू बघा, हे नारळाच्या इथे उगवलं होतं. मागे पण मी एक उगवलं, ते तोडून टाकलं. पण आता हे नारळाच्या इथे उगवलं होतं, ते काय माहिती ते वाढलं तर परत ते नारळाला पण काय होऊ देणार नाही. हे इथे कुंपणाच्या इथे टाकून ठेवून देऊया, जगलं तर जगलं. मुळं तरी जातील त्याच्या आतमध्ये. पाऊस फक्त काय नावासाठी आला होता. मी आहे टायगर अभिजिंदा आहे दाखवण्यासाठी आला होता की काय माहिती. परत गायब. फक्त हे ओलं केलं आणि निघून गेला. असो, इथे वांगीची लागवड झालेली आहे. फक्त ट्रकसाठी आता जागा करायला लागेल आपल्याला. ऑर्डर अमेझॉनवर ऑर्डर बुक करा आणि सांगा, कुणाला ऑर्डरनुसार हे दिले जातील, पुरवले जातील. हां, आणि आम्ही ऑफर पण ठेवणार आहे, दिवाळी ऑफर, गणपती ऑफर. हे बघा मंडळी, आता मावशीकडनं शेवग्याच्या शेंगा आणलेल्या, त्याचं बी. आता हे कसं लावतात ते आम्हाला माहीत नाही. असंच लावायचं, अख्खं जाक्क लावायचं. खातो आपण शेवगा, डांबा, कोण डांबा म्हणतं, कोण काय म्हणतं. मावशीकडनं आणलं होतं, ते आता लावलं. ह्या तारेच्या बाजूला जी हे आहे चायपत्ती, तिच्या बाजूलाच आम्ही हे लावलं शेवग्याचं बी.
म्हणजे व्हिडिओ पण होतो तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आम्हाला लक्षात पण राहतं कुठलं काय झाड लावलं, कारण नंतर गवत काढायला बेनतो ना आपण, तेव्हा ते पण सगळं आम्ही बेंदून टाकतो. असं होतं लफडं. आता फक्त मंडळी आपल्या जागेत ना नाही राहिले तर म्हणलं म्हणजे माझ्या लक्षात येणारं काय, आडुळसा, कोरपड आणि लिंबू, पपई ही झाडं नाहीत आमच्याकडे. हां आलो. दुसरी शेंग आपण इथं लावली आहे बोरिंगच्या बाजूला. इथे पहिला लिंबू पण लावला होता आपण गेल्या वर्षी एक, पण तो काही जगला नाही. आता दुसरा हा वेगळ्या पद्धतीने लावला. हे म्हणजे आम्ही बी काढून लावतो आहे आणि तिथे शेंग तशीच लावली. आज आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही बघा फायनल तुम्हाला दाखवतो. आज सकाळपासून काय काय काम केलं आम्ही. सगळं काम केलं नाही, समीक्षाने जास्त केलं अर्थात. म्हणायला काय, समीक्षा सकाळपासून बिचारी बाहेरच आहे. तर हे बघा सकाळी आज तिने उठल्या पाणी भरल्यापासून बिचारीने झाडांना माती चढवली. बघा अशी माती चढवावी लागते. त्या छोट्या झाडांना चढवले. त्यानंतर इकडे बघा नंतर मी पण उठलो. नंतर मग हळदीला सुद्धा माती चढवली. माती थोडीशी नरम झाली होती म्हणून, नाही तर हालत खराब झाली. आज खांदे दुखणार आहेत. त्याच्यानंतर मग आज हे बघा इकडे वांगीची रोपं काल आणली होती, तीसुद्धा इथे लावून घेतलेली आहेत. 3 3 3 3 6 3 9 रोपं आहेत. इथे शेवग्याच्या, इथे चहापत्तीच्या इथे शेवग्याचा शेंगा लावला होता, तो सुद्धा हे केला. थोडीशी घराच्या तिथे वाळू टाकली. त्यानंतर आपला जे दरवाजा गेट आहे, एंट्री गेट, तर तो जरा व्यवस्थित केला. तिथे त्याला निगडी लावल्या. त्या दरवाजा समोरच्या ज्या निगडी होत्या त्या लावल्या. अशी कामं एकंदरीत सगळी केलेली आहेत. आज गवती चहा पण छाटून टाकला सगळा, म्हणजे तो पुन्हा उगवेल व्यवस्थित. हे बघा इकडे सुद्धा छाटून टाकला, हे जेणेकरून तो जोमाने परत उगेल असं आहे. काम आवरायचा प्रयत्न. दुपारी पाऊस आला, मला वाटलं येईल जोरात. हे इंद्रधनुष्य बघा, इंद्रधनुष्य समीक्षा, रेनबो. हे बघा अचानक रेनबो बघा दिसला. हे बघा ते आता थोडंसं ढग आणि हे त्याच्यामुळे बघा रेनबो इथे सगळे बघायला आलेत बाय. हां चला, रेनबोसुद्धा बघायला भेटला. हे इकडे ना, तिथपर्यंत जाऊन ये ना, कोपऱ्यापर्यंत एकदा. आणि हे समान सफेद काय तर राख, आपण जी राख चूल पेटवली होती थोडे दिवस का होईना, पण त्याची राख जी जमा झाली होती ती इथे टाकली. ठीक आहे, पुरली नाही आपली, थोडी अशी टाकून दिली. इथे पण आपल्या वांग्याच्या रोपांजवळ पण टाकून दिले, जेणेकरून कीड मुंगी लागत नाही. इथे कसं या जमिनीतनं थोडीशी वाळवी आहे आणि कीड आहे आतमध्ये, त्याच्यामुळे झाडं जरा होत नाहीत व्यवस्थित. पण ठीक आहे, आपण करतो आहे त्याला. ए खाल्लं काय गुरांनी? नाही, अशी कोण तोडून लागली? गुरांनी खाल्लं ते, इथनं आलेली. हां इथलं कशी आलेली? गवळी पालवी खाल्ली. हे बाई सापडे म्हणलं एकदम शांतपणे ऐका. जंगलातल्या कीटकांचा, बेडकांचा जास्त करून आवाज येतोय. चला आता घरात जाऊया, अंधार झाला. दक्षिणे अगरबत्ती वगैरे पण लावली त्यानुला. संध्याकाळचा चहा प्यायला मस्तपैकी समीक्षाने इडलीचं जे पीठ उरलं त्याचा डोसा बनवला आणि चहा या मस्तपैकी. हा मंडळी,
रात्रीचे आता 12 वाजायला आलेत आणि झालं आपलं जेवण वगैरे सगळं झालं आहे. आणि आता डोळ्यात झोप भरपूर आली. आज सकाळी लवकर उठलो होतो, दिवसभर काम देखील तसंच केलं, तेवढंच केलं आणि आता झोपतो. उद्या सकाळी भेटतो तुमच्यास. लय झोप आली. व्हिडिओ आवडत असेल तर की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा स्त्री आता ह्या व्हिडिओमध्ये इथे सांगतो. बाय बाय.